रोबोट आणि याच्याबद्दल तुला सांगतो की ड्रोन बेसिकली ड्रोन हे हवेत उडतं आणि रोबोटिक्समध्ये ॲक्शन वगैरे मुवमेंट वगैरे पर्सन केले जातात. त्यामध्ये आपण बेसिक सेन्सर यूज करतो, डिस्टन्स सेन्सर, प्रॉक्सिमेट्री सेन्सर, डिस्टन्स सेन्सर, आणखी आपण त्यात कॅमेरा म्हणून एक सेन्सर यूज करतो जे स्कॅनिंगसाठी यूज केले जाते, सेन्सिंगसाठी. आणि ड्रोन हे बेसिकली हवेत उडतं. त्याच्यामध्ये आपण BLDC मोटार यूज करतो, जी स्टँड्स फॉर ब्रशलेस DC मोटार. ती आपण यासाठी यूज करतो की ती हायली इफेक्टिव्ह आहे आणि लेस वेट आहे आणि तिची मेंटेनन्सही लेस असते. त्यामध्ये आपण ऑर्डिनो वगैरे यावर बेस सर्व मायक्रो कंट्रोलरचा वापर करतो, जेणेकरून त्याचा आपण कंट्रोल आपल्या मोबाईल थ्रू घेऊ शकतो. हा जो ट्रान्सफॉर्मर असतो DPला लावलेला काय असतो तो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये आपण फ्रॉम द जनरेटिंग स्टेशन टुवर्ड्स द सबस्टेशन and then it's come to the DP that stands for distribution transformer to which the power is supplied to the consumer. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर का म्हटलं Because during that the power is get distributed towards the consumer end and it will fulfill the requirement of the consumer and it will तो मूळ स्टेशनचा ट्रान्सफॉर्मर आणि हा याच्यात काय फरक आहे? सॉरी सर स्टेशनमधून जिथून वीज आली त्याच्यापर्यंत तिथं पण ट्रान्सफॉर्मर होतो ते आणि हे याच्यात काय फरक आहे? सर बेसिकली ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन टाईप असतात, एक पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि एक डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. जो आपण सबस्टेशनमध्ये यूज करतो तो पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो. तो जास्त म्हणजे मेगा वॅट अँपेअरवर यूज केला जातो, MVA जास्त असतो. रोबोट्समध्ये पण ऍक्च्युएटर्स येतील, कंट्रोलबिलिटी. ऍक्च्युएटर्स म्हणजे नक्की काय असतं? ऍक्च्युएटर्स म्हणजे प्रकारचे मोटर असते, मोटर करतात. मोटरला शाफ्ट असतो, मोटरला आपण एनर्जी देतो, जेव्हा ती एनर्जी कमांड करतो मी काही एनर्जी मध्ये मग ती मुवमेंट होते, त्या मुवमेंटला ती ऍक्च्युएटर होतो. ऍक्च्युएटर पॉईंट तर आपण हँड मूव्ह करतोय तर आपला ऍक्च्युएटर झाला एल्बो. सेन्सर कोणता मिळतो त्याला? सेन्सर प्रॉक्सिमिटी सेन्सर. समजा आपला प्रॉक्सिमिटी म्हणजे आपला आवारात समजा एक सेन्सर आहे, त्याच्या आवारात कोणती गोष्ट आहे तो आपला सेन्स करून इनपुट आउटपुट देतो. घरून मोटर चालू बंद करतात शेतात त्याची काय टेक्नॉलॉजी आहे? इलेक्ट्रॉनिक्सचीच आहे, मायक्रो कंट्रोलर थ्रू. फक्त एवढं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात प्रोसेसिंग असते. फॉर एक्झाम्पल प्रोग्रामिंग असते, ते वेगवेगळ्या प्रकारची असते. फॉर एक्झाम्पल आम्ही जी प्रोग्रामिंग केली होती त्याच्यामध्ये असं होतं की जर 300च्या वरती सॉइल मॉइश्चर राहिलं तर वॉटरिंग करायचं. हां, आणि जर 300च्या खाली गेलं एकदम आता ओली झाली माती तर ऑटोमॅटिक बंद करायचं. अच्छा, असं प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्यक्ष करावं लागेल. हो हो. तर ते कॉम्पोनंट्स प्लेस कसे करतात, युझिंग ट्रबल शूटिंग आणि सोल्डरिंग केलं होतं आम्ही तिथं. आणि ते PCB कसे तयार होतात ते सुद्धा त्यांनी दाखवलं. आणि सेन्सर एन टाईप सेमीकंडक्टर काय असतं? एन टाईप semiconductor is a device that can be provide the electricity. लॉंग रेंजसाठी वापरता म्हणजे ट्रान्सफॉर्मर हे ट्रान्सफर करते सगळी इलेक्ट्रिसिटी. इथं आता हा फॅन किती व्होल्टेजवर चाललेला आहे? 230 volt. 230 volt. बरं, मग मला याच्यातून AC 10 व्होल्ट करायचा आहे. AC 10 volt करायचं. 230 व्होल्ट कसं करणार? तर आपण रिले वापरू शकतो. तो रिले का? सॉरी रिले नाही, रिले किंवा काय शिकलं की ड्रोन बद्दल काय माहिती तुला? ड्रोन बद्दल त्याचे कंपोनंट्स वगैरे काय काय असतं त्याच्यात? ब्लॉक डायग्राम सांगता येईल त्याच्यात? ड्रोनची ब्लॉक डायग्राम असं कनेक्शन नाही, तर त्याच्यामध्ये कंपोनंट्स आहे जसे की आपले मोटर्स, सेन्सर्स, देन त्याच्यामध्ये आपण कॅमेरा मॉड्यूल यूज करतो, कॅमेरा मॉड्यूल्स असं आपण. आणि त्याच्यामध्ये फ्लाईंग कंट्रोलर वगैरे आहे, त्याचं स्पीड कंट्रोलर वगैरे अशी गोष्टी. स्टेपर मोटर माहिती आहे तुला? स्टेपर मोटर, स्टेपर स्टेपर मोटर असं माहिती? मोटर असतात ते प्रकारचे आपण मोटर्स
बाकीच्या गोष्टी ज्या पण चालवतो म्हणजे एखादी जर काही पॅकेजिंग कंपनी तर त्या गोष्टीमधले जे पण सेन्सर असतात त्याच्यानंतर त्या गोष्टीसाठी काही अॅनालॉग इनपुट लागतात म्हणजे काही गोष्टी सेन्सर जे असतात ते अॅनालॉग इनपुटवरती चालतात आणि त्या गोष्टीवरती आपण आता PLC मध्ये प्रोग्रामिंग करायला लागतो की ह्या टायमापर्यंत आपण PLC मध्ये तिथपर्यंत जे असतो हे पॅकेजिंग अशी कंप्लीट झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तो प्रोग्राम कंप्लीट झाला पाहिजे अशा याच्यावरती आपण PLC प्रोग्रामिंग करतो आणि त्याच्यावरती आपण कंपनीचा ॲक्टिव्हिटी कोणते सेन्सर बघितले की तिथं म्हणजे त्याचा आपण ज्या डिटेक्शन ऑब्स्टॅकल झालं म्हणजे आपल्याला कोणताही रँक करायला ESP आणि अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आपल्याला PID कंट्रोलर कंट्रोल करायसाठी डायरेक्शन स्टेबल करायसाठी आपण PID कंट्रोल तू काय केलं मग तिथं रेडी होतं सगळं नाही सर आम्ही ते सगळं एक तयार करायला लागतो तयार कंपोनंट लागतातच ते सगळं कोणते कोणते कंपोनंट वापरले PID कंट्रोलर का कोणतं MPU नाक हे सेन्सर आहे याच्यावर तुला फक्त तर नाक हे सेन्सर आहे मग नाही का फार दूर जाण्याची गरज नाही आपण जर समजून घेण्याचा विचार केला 5 असे सेन्सर आहेत माणसाला ताबडतोब नंतर तुझा बोल हां मग तुला सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्या फरक म्हणजे काय अल्ट्रासॉनिक सेन्सर नक्की कसं काम करतं ते त्याच्यामध्ये मी का सपोज युवाल प्रोजेक्ट रिलेटेड युवाल अल्ट्रासॉनिक सेन्सरमध्ये 4 किलो एक ग्राउंड VCC बिगर इको हे इको झालं इको म्हणजे इथून आपल्याला ही व्हॅल्यू पास होऊन रिटर्न ट्रिगर होता येतं इको हे ट्रिगर आपल्याला असं व्हॅल्यू देतात म्हणजे जोपर्यंत आपले वेव्ह आदळत आहे तोपर्यंत रिटर्न देते कोणत्या वेळेवर त्याच्यामध्ये ते इको म्हणजे ते वेव्ह त्या वेव्हची किती फ्रिक्वेन्सी असते फ्रिक्वेन्सी आपण ठरवू शकतो किती आपल्या मनावर आता आपल्याला सपोज 20 सेंटीमीटर सिलिकॉन मटेरियल वापरतात सोलर सेलमध्ये माहिती आहे तुला बरं सिलिकॉन समजला तुझं मी सांगितलं मग पुढे काय असेल सिलिकॉन कसं काय हे करतं सिलिकॉनवर लाईट पडल्याने वीज कशी काय बनत असेल सिलिकॉन असतं त्याच्यात हां मग सिलिकॉन सारखा अजून एक मटेरियल असतं जर्मेनियम असतात पण ते सिलिकॉन वापरतात सिलिकॉन कशापासून बनतं सिलिकॉन आपली वाळू आहे ना आता गिरणामधली वाळू आहे वाळूपासून सिलिकॉन बनते माहिती का तुला बरं हे थिअरेटिकली कॅल्क्युलेट करता येईल का सर अंदाज सांगू शकतो अंदाज नाही तुला थिअरेटिकली थिअरेटिकली की हे 10 एक पंख्याचं वॅटेज एवढं आहे इलेक्ट्रिक ट्यूबचं वॅटेज एवढं आहे घरातली एक पाण्याची मोटर तिचं वॅटेज एवढं आहे असं सगळ्या उपकरणांची यादी केली आमचं बिल महिन्याचं इतकं आलं पाहिजे आणि प्रत्यक्ष याची तुलना करता आली पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनियरला असा विचार केला कधी आलाय सर रेडिएशन पडलं इलेक्ट्रिक मध्ये नक्की मध्ये काय होतं तिथून मधलं मेकॅनिझम जे सोलर सेल असतात ना सोलर सेल जे सिलिकॉन यूज केलेलं हा, असतं हा, तर हा. त्यामुळे आपल्याला बरोबर सोलर सेल मध्ये काय असतं नक्की ते स्मॉल युनिट असतं एक जे सिलिकॉन पासून हा. बनलेलं असतं बरं सोलर सेलचे कॅरेक्टरिस्टिक शिकवले आहेत की तुम्हाला सोलर सेलचे कॅरेक्टरिस्टिक शिकवलेले आहेत समजून सांगायचे तुला रोबोटिक्समध्ये काय असतं जबाबदारी काय सांगता येईल तुला ब्लॉक डायग्राम तर नाही सर पण माहिती पण ज्यात मला हा, काय आहे? शिकली मी तर रोबोटिक्स मध्ये की आता जे आपण इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रोसेस होत आहे ज्या गोष्टी होत आहेत त्या रोबोटिक्सच्या थ्रू कशा वापरल्या जातात सेन्सिंग सिस्टीमद्वारे सेन्सरद्वारे आता जसं की रोबोटिक्स वापरून आपण बऱ्याच सिस्टीम ऑटोमॅटिक करू शकतो रोबोटिक्स सेन्सर स्विचेस ते सिग्नल देतात त्यानुसार त्या हे तुला तो सिस्टीमच्या कोर्स करण्याच्या आधी पण माहिती होतं हे तू आता तू सांग डायक्लिस
त्याच्यावर कोणते एरर्स येतात, त्याच्यावर व्हाईट्स पॅचेस वगैरे ते फाईंड बरं. आणि इलेक्ट्रोशॉक सॉफ्ट सिस्टम सिस्टीममध्ये पीएलसी वगैरे केलं, सेन्सर्स ऍक्टिव्हेट म्हणजे काय काम केलं नक्की? काय केलं? सेन्सर ऍक्च्युएटर असं म्हटलं तू. सेन्सरमध्ये आणि ऍक्च्युएटरमध्ये काय फरक आहे? सेन्सर्समध्ये आपण इनपुट मॉड्युल्स यूज करतो आणि ऍक्टिव्हेटर्समध्ये आउटपुट. म्हणजे काय मी दुसरं माहिती पण कोणाचं सगळं कोण बरं? आपण बरोबरच असतं म्हणजे त्यांचे ती कोणी म्हणतील तुला काय अंपायर असतो तुम्ही, तो आऊट आहे का नाही त्याला वाटतं मी आऊट नाही, हा म्हणतो तो आऊट आहे, निर्णय कोणाला द्यायचा? अंपायर. तो अंपायर आहे, तू सांगितलं की ते ऐकणार आहे असं गृहीत धरू. काय निर्णय दिसतो? नाही सर, इलेक्ट्रिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इलेक्ट्रिकल असो कोणतंही आयओटीची डेफिनेशन बदलणार नाही. बरोबर. आयओटी बेस्ड सोसायटी बनते आता, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर इंटरनेटची कनेक्ट झाली, पीएलसी सारख्या सगळ्या ऑटोमेशन वापरण्याचं काम सुरू आहे, तर मॅनपॉवरचं काय होईल? सर्व म्हणजे ज्याच्या वेळेस स्किल आहे त्यालाच व्हॅल्यू राहिला. सिक्युरिटी सिस्टम असं म्हटलं. सर ते आता इंडस्ट्रीजमध्ये काही डेंजरस इक्विपमेंट झालं, जसं केमिकल झालं, त्या टायमाला आपण आपल्या बोटलमध्ये टाकलं जातं, तर त्या टायमाला जी आपली सेफ्टी असते लेझर सिक्युरिटी सिस्टमला, ज्याने आपण प्रोटेक्ट आपले बोटं डोळे प्रोटेक्ट करू शकतो त्याच्या असं एलडीआर काय असतो? सर तो एक प्रकारचा डायोड असतो सर, तो लेझर त्याच्यावर पडला तो आला सिग्नल पुढे पास करतो. डायोड असतो. म्हणजे एक एअरक्राफ्ट कंट्रोल सिस्टम, एअरक्राफ्ट याच्यावर आपण सर्व्हिलन्स वगैरे याच्यामध्ये यूज करतो. ब्लॉक डायग्राम बद्दल सांगतो. सर डेटा पीएलसी असं आहे की जे आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात आपले जे ऑटोमेशन सेक्टरमध्ये जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात ते म्हणजे आपली जी डेटा पीएलसी ती थोडी कमी कॉस्टली असते ॲज कम्पेअर टू मिस्टरीशी, एलन ब्रॅडली आणि सिमेंस. मग त्याच्यासाठी आपण जे आपल्याला छोटी मोठी प्रोसेस असते आपली ऑटोमेशन करण्यासाठी त्याच्यासाठी आपण डेल्टा पीएलसी यूज करतो. आणि त्याच्यामध्ये आपण लँग्वेज लॅडर लॉजिक यूज करतो. तर ती एक लॅडर आपली सीडी असते त्याच्यासारखी प्रोसेस असते. आपल्याला एका साईडला इनपुट कॉईल असतं आणि एका साईडला आउटपुट कॉईल. आता फॉर एक्झाम्पल त्यामध्ये आपल्याला एखादी मोटर कंटिन्युअस ऑन करायची आपल्याला. ही रोबोट आणि ड्रोन बद्दल काय माहिती? ड्रोन अनमॅन्ड एरियल व्हेकल असतो जो एअरमध्ये आपण डिप्लॉय करतो. आणि रोबोट्स असं बेसिकली आपण कुठे आपण लँडमध्ये वॉटरमध्ये काय त्याची ब्लॉक डायग्राम सांगतो. ड्रोनची ब्लॉक डायग्राम हे ब्लॉक आहे. ड्रोनची ब्लॉक वर्किंग का ब्लॉक डायग्राम सांगून त्याच्यावर ड्रोनमध्ये 4 मोटर असतात, त्याला 4 प्रोपेलर असतात आणि मध्ये बॅटरी असते. बॅटरीतून सप्लाय आपण मोटरला देतो आणि मोटर प्रोपेलर फिरलं तिथे आपण इलेक्ट्रिक सर्किट तयार केलं असतं. त्याच्याने आपले प्रोपेलर्स कंट्रोल होतात की दोन पुढे मागे साईडला तुट जातात. आणि रोबोटिक्समध्ये वेगवेगळे रोबोटचे पार्ट असतात. ते 8 ॲक्सिस 6 ॲक्सिस असे रोबोट असतात ते आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो. पीएलसी बेस प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह केले आपली पीएलसी कुठे सॉल्व्ह केलं. एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स असं लिहिलं. घरून मोटर चालू बंद करतात शेतात त्याचं काय टेक्नॉलॉजी आहे? इलेक्ट्रॉनिक्सचीच आहे मायक्रो कंट्रोलर थ्रू. फक्त एवढं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात प्रोसेसिंग असते. फॉर एक्झाम्पल प्रोग्रामिंग असते ते वेगवेगळ्या प्रकारची असते. फॉर एक्झाम्पल आम्ही जी प्रोग्रामिंग केली होती त्याच्यामध्ये असं होतं की जर 300च्या वरती सॉईल मॉइश्चर राहिलं तर वॉटरिंग करायचं. अच्छा. हां. आणि जर 300च्या खाली गेलं एकदम आता ओली झाली माती तर ऑटोमॅटिक बंद करायचं. अच्छा असं केलं.
प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल करावं लागेल. हो हो काय? तर ते कॉम्पोनंट्स प्लेस कसे करता युजिंग ट्रबल शूटिंग आणि सोल्डरिंग केलं होतं आम्ही तिथं आणि ते PCB कसे तयार होतात ते सुद्धा त्यांनी दाखवलं आणि सेन्सर तुला एन टाईप सेमिकंडक्टर काय असतं माहिती का? एन टाईप सेमिकंडक्टर semiconductor is a device that can be provide the electricity. लॉंग रेंजसाठी वापरता म्हणजे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर हे ट्रान्सफर करते सगळी इलेक्ट्रिसिटी इथं आता हा फॅन किती व्होल्टेजवर चाललेला आहे? 230 volt. 230 व्होल्ट. बरं, मग मला याच्यातून AC 10 व्होल्ट करायचं आहे. AC 10 volt करायचं. 230 व्होल्ट कसं करणार? तर आपण रिले वापरू शकतो. रिले का? सॉरी रिले नाही, रिले किंवा काय शिकलं की ड्रोन बद्दल काय माहिती तुला? ड्रोन बद्दल त्याचे कंपोनेंट्स वगैरे आहेत. काय काय असतं त्याच्यात? ब्लॉक डायग्राम सांगता येईल त्याची? ड्रोनची ब्लॉक डायग्राम कनेक्शन त्याच्यामध्ये कंपोनेंट्स आहे जसे की आपले मोटर्स, सेन्सर्स, देन त्याच्यामध्ये आपण इंकेस कॅमेरा मॉड्यूल यूज करतो, कॅमेरा मॉड्यूल्स असं आपण आणि त्याच्यामध्ये फ्लाईंग कंट्रोलर वगैरे आहे, त्याचं स्पीड कंट्रोलर वगैरे असं. स्टेपर मोटर माहिती आहे तुला? स्टेपर मोटर. स्टेपर स्टेपर मोटर असं माहिती आहे का? मोटर असतात ते त्यावरती आपण मोटर्स बाकीच्या गोष्टी ज्या आपण चालवतो म्हणजे एखादी जर काही पॅकेजिंग कंपनी तर त्या गोष्टीमधले जे पण सेन्सर असतात त्याच्यानंतर त्या गोष्टीसाठी काही अॅनालॉग इनपुट लागतात. म्हणजे काही गोष्टी सेन्सर जे असतात ते अॅनालॉग इनपुटवरती चालतात आणि त्या गोष्टीवरती आपण तशी PLCमध्ये प्रोग्राम करायला लागतो की ह्या टायमापर्यंत आपण PLCमध्ये तिथपर्यंत हे पॅकेजिंग अशी कम्प्लीट झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तो प्रोग्राम कम्प्लीट झाला पाहिजे. अशा याच्यावरती आपण PLC प्रोग्रामिंग करतो आणि त्याच्यावरती आपण कंपनीचा ॲटोमेशन. कोणते सेन्सर बघितले तू तिथं? म्हणजे त्याचा आपण डिटेक्शन ऑब्स्टॅकल झालं म्हणजे आपल्याला कोणताही रँडॅप करायचं राहिलं ESP आणि अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आपला PID कंट्रोलर आहे कंट्रोल करायसाठी डायरेक्शन स्टेबल करायसाठी आपण PID कंट्रोल. तू काय केलं मग? तू तर रेडी येतं सगळं तर आम्ही ते सगळं तयार करायला काय? कंपोनंट लागतात ते सगळं कोणते कोणते कंपोनंट वापरले? PID कंट्रोलर कोणतं? MPU नाक हे सेन्सर आहे याच्यावर तुला फक्त पण नाक हे सेन्सर आहे मग नाही का? फार दूर जाण्याची गरज नाही. आपण जर समजून गेली तर विचार केला वाच असे सेन्सर आहे माणसाला ताबडतोब नंतर तुझा बोल. हां, मग तुला सेमिकंडक्टर, कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्यात फरक म्हणजे काय? अल्ट्रासॉनिक सेन्सर नक्की कसं काम करतं? ते त्याच्यामध्ये नाही का सपोज ही वाल मिक्रोजिक रिलेटेड समजतं ही वाल अल्ट्रासॉनिक सेन्सरमध्ये 4 पिन एक ग्राउंड VCC ट्रिगर इको. हे इको झालं. इको म्हणजे इथून आपल्याला ही व्हॅल्यू पासून रिटर्न ट्रिगर होता येतं. इको हे ट्रिगर आपल्याला अशा व्हॅल्यू देतात म्हणजे जोपर्यंत आपले वेव्ह आढळत आहे तोपर्यंत रिटर्न देतात. कोणत्या वेळ त्याच्यामध्ये ते इको म्हणजे ते वेव्ह त्या वेवची किती फ्रिक्वेन्सी असते? फ्रिक्वेन्सी आपण ठरवू शकतो किती? आपल्या मनावर आता आपल्याला सपोज 20 सेंटीमीटर. सिलिकॉन मटेरियल वापरतात सोलर सेलमध्ये माहिती आहे तुला? बरं, सिलिकॉन समजला तुझं मी सांगितलं. मग पुढे काय असेल? सिलिकॉन कसं काय हे करतो? सिलिकॉनवर लाईट पडल्याने वीज कशी काय बनत असेल? सिलिकॉन असतं त्याच्यात. हां, मग सिलिकॉन सारखा अजून एक मटेरियल असतं जर्मेनियम असतात तर ते सिलिकॉन वापरतात. सिलिकॉन कशापासून बनतं? सिलिकॉन आपली वाळू आहे ना, आता गिरणा नदीतली वाळू आहे, वाळूपासून सिलिकॉन बनते माहिती आहे तुला? बरं, हे थिअरिटिकल कॅल्क्युलेट करता येईल का? सर अंदाज सांगू शकतो? अंदाज नाही, तुला थिअरिटिकली थिअरिटिकली की हे 10 पण एक पंख्याचं वॅटेज एवढं आहे
इलेक्ट्रिक ट्यूबचं वॅटेज एवढं आहे, घरातली पाण्याची मोटर तिचं वॅटेज एवढं आहे, असं सगळ्या उपकरणांची यादी केली. आमचं बिल महिन्याचं इतकं आलं पाहिजे आणि प्रत्यक्ष याची तुलना करता आली पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनियरला. असा विचार केला कधी? आलाय सर. रेडिएशन पडलं इलेक्ट्रिक मध्ये, नक्की मध्ये काय होतं तिथं मधलं मेकॅनिझम जे सोलर सेल असतात ना, त्यात सोलर आपण सेल. जे सिलिकॉन यूज केलेलं हा, असतं, हा, तर हा. त्यामुळे आपल्याला बरोबर. सोलर सेल मध्ये काय असतं नक्की? ते स्मॉल युनिट असतं एक, ते सिलिकॉन पासून हा. बनलेलं असतं. बरं. सोलर सेलचे कॅरेक्टरिस्टिक शिकवले आहेत की तुम्हाला? सोलर सेलचे कॅरेक्टरिस्टिक शिकवलेले आहेत. आपण समजून सांगायचे तुला रोबोटिक्समध्ये काय असतं, ब्लॉक डायग्राम काय सांगता येईल तुला? ब्लॉक डायग्राम तर नाही सर पण माहिती, पण ज्यात मला हा, जी काय? शिकली मी ती तर रोबोटिक्स मध्ये की आता जे आपण इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रोसेस होत आहे, ज्या गोष्टी होत आहेत, त्या रोबोटिक्सच्या थ्रू कशा वापरल्या जातात, सेन्सिंग सिस्टीमद्वारे, सेन्सरद्वारे. आता जसं की रोबोटिक्स आपण बऱ्याच सिस्टीम ऑटोमॅटिक करू शकतो. रोबोटिक्स सेन्सर स्विचेस ते सिग्नल देतात, त्यानुसार त्या सिस्टीमच्या हे तुला तो कोर्स करण्याच्या आधी पण माहिती होतं, हे जो आता तू सांग. बॅटरीजवर कोणते एरर्स येतात, त्याच्यावर व्हाईट स्पॅचेस वगैरे ते फाईंड होतात. बरं. आणि इलेक्ट्रो सॉफ्ट सिस्टम सिस्टीममध्ये PLC वर केलं सेन्सर्स ऍक्टिव्हेट करून. म्हणजे काय काम केलं नक्की? काय केलं? सेन्सरचं ऍक्च्युएटर असं म्हटलं तू. सेन्सरमध्ये आणि ऍक्च्युएटरमध्ये काय फरक आहे? सेन्सर्समध्ये आपण इनपुट मॉडेल्स यूज करतो आणि ऍक्च्युएटर्समध्ये आउटपुट म्हणजे काय ही दुसरी माहिती पण कोणाचं सगळं कोण बरं? त्यांच्यासाठी आपण रोबोटिक्स बरोबरच असं म्हणजे त्यांच्या जी कोण म्हणते तुला काय अंपायर असतो तुम्ही, तो आऊट आहे का नाही? त्याला वाटतं मी आऊट नाही, हा म्हणतो तो आऊट आहे. निर्णय कोणाला द्यायचा? अंपायर. तो अंपायर आहे, तू सांगितलं की ते ऐकणार आहे असं गृहीत धरू. काय निर्णय दिसतो? नाही सर, इलेक्ट्रिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इलेक्ट्रिकल असो कोणतंही IoTची डेफिनेशन बदलणार नाही. बरोबर. IoT बेस्ड सोसायटी बनते आता, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर इंटरनेटची कनेक्ट झाली, PLC सारख्या सगळ्या ऑटोमेशन वापरण्याचं काम सुरू आहे, तर मॅनपॉवरचं काय होईल? सर्व म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे त्यालाच व्हॅल्यू राहिलं. सिक्युरिटी सिस्टम असं म्हटलं. सर ते आपल्या इंडस्ट्रीजमध्ये काही डेंजरस इक्विपमेंट जातात, जसं इक्विपमेंट झालं त्या टायमाला आपण आपल्या बोटरमध्ये टाकलं जातं, तर त्या टायमाला जी आपली सेफ्टी असते लेझर असते दोन्ही सिस्टमला, ज्याने आपण प्रोटेक्ट आपले बोटर डोळे प्रोटेक्ट करू शकतो त्याच्या. LDR काय असतो? सर तो एक प्रकारचा डायोड होतो सर, तो लेझर त्याच्यावर पडला तो आला सिग्नल पुढे पास करतो. डायोड असतो. मीन्स एअरक्राफ्ट कंट्रोल सिस्टम, एअरक्राफ्ट याच्यावरती आपण सर्व्हिलन्स वगैरे याच्यामध्ये यूज करतो. ब्लॉक डायग्राम बद्दल सांगतो सर डेटा PLC असं आहे की जे आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात आपले जे ऑटोमेशन सेक्टरमध्ये जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात ते म्हणजे आपली जी डेटा PLC ती थोडी कमी कॉस्टली असते ॲज कम्पेअर टू मिस्टरीशी, Allen Bradley आणि सिमेन्स. मग त्यासाठी आपण जे आपल्याला छोटी मोठी प्रोसेस असते आपली ऑटोमेशन करण्यासाठी त्याच्यासाठी आपण डेटा PLC यूज करतो आणि त्याच्यामध्ये आपण लँग्वेज लॅडर लॉजिक यूज करतो. लॅडर काय? तर ती एक लॅडर आपली सीडी असते त्याच्यासारखी प्रोसेस असते. आपल्याला एका साईडला इनपुट कॉईल असतं आणि एका साईडला आउटपुट कॉईल. आता फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपल्याला एखादी मोटर कंटिन्युअस ऑन करायची आपल्याला. ही रोबोट आणि ड्रोन बद्दल काय माहिती? ड्रोन अनमॅन्ड एरियल व्हेकल असतो जो एअरमध्ये आपण डिप्लॉय करतो
आणि रोबोट्स असं बेसिकली आपण कुठे आपण लँडमध्ये काय वॉटरमध्ये त्याची ब्लॉक डायग्राम सांगते ड्रोनची ब्लॉक डायग्राम हे ब्लॉक आहे ड्रोनची वर्किंग का ब्लॉक डायग्राम सांगून त्याच्यावर ड्रोनमध्ये 4 मोटर असतात, त्याला 4 प्रोपेलर असतात आणि मध्ये बॅटरी असते. बॅटरीतून सप्लाय आपण मोटरला देतो आणि मोटर प्रोपेलर फिरलं तिथे आपण इलेक्ट्रिक सर्किट तयार केलं असतं. त्याच्याने आपले प्रोपेलर्स कंट्रोल होतात की ड्रोन पुढे मागे साईडला कुठे जातात. आणि रोबोटिक्समध्ये वेगवेगळे रोबोटचे पार्ट असतात. ते 8 ऍक्सिस 6 ऍक्सिस असे रोबोट असतात ते आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो. PLC बेस प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह केलं आपली PLC कुठे सॉल्व्ह केलं एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स असं लिहिलं मग तू आता रोड्समध्ये पण ऍक्च्युअली सेटिंग कंट्रोलिटी ऍक्च्युएटर्स म्हणजे नक्की काय असतं ऍक्च्युएटर्स म्हणजे समजा तरी मोटर करतात मोटरला शाफ्ट असतो मोटरला आपण एनर्जी देतो जेव्हा ती एनर्जी कन्वर्ट करतो मी काही एनर्जी मारली तर ती मुवमेंट होते त्या मुवमेंटला ती ऍक्च्युएटर होतो ऍक्च्युएटर पॉईंट तर आपण हँड मूव्ह करतोय तर आपला ऍक्च्युएटर झाला एल्बो सेन्सर कोणता मिळतो त्याला सेन्सर प्रॉक्सिमिटी सेन्सर समजा आता प्रॉक्सिमिटी म्हणजे आपला आवारात समजा एक सेन्सर आहे आपला त्याच्या आवारात कोणती गोष्ट आहे तर तो आपला सेन्स करून इनपुट आउटपुट करतो कोणता सेन्सर इलेक्ट्रिकल कुठं इलेक्ट्रिकल सेफ्टी असं नाही इलेक्ट्रिक पासून केवळ सेफ्टीसाठी इलेक्ट्रिकल सेफ्टी असं कारण नाव होतं सर्किट ट्रबल शूटिंग असं म्हणलं काय करतो ऑटोमोटिव्हमध्ये काय शिकलं सर मी BLDC म्हणजे ब्रशलेस डीसी मोटर ब्रशलेस DC मोटरमध्ये काय असतं असं ब्रशिंग असतं का त्याच्यात नाही सर आपण जे कम्युनिकेटरसाठी जे वापरतो ना ती पार्ट कमी होतो ते त्याने त्याची स्पीड जास्त होते लॉसेस पण कमी असतात कोणत्या प्रकारचे लॉसेस असतात मोटरमध्ये आयरन लॉस कॉपर लॉस तिकडून सनलाइटिंग इकडं रोटेट करतो. कुठे वापरलं जातं हे सर आता बेसिक आपण आता ते म्हणजे फिक्स पॅनलपेक्षा ते जास्त एनर्जी 30 to 40% जास्त एफिशियंट एनर्जी कुठे पॅनलमध्ये वापरतात पॅनलमध्ये फक्त डोल खाली मोटर मोटर जसा हे होतो तसं ट्रॅकिंग सिस्टम ट्रॅकिंग. काय वापरलेलं असतं त्याचं सर मायक्रो कंट्रोलर मोटर ESP32 ESP32 अच्छा तू बघितलं हो काम केलं हो कुठं म्हणजे आता एखादे एक्झाम्पल म्हणजे आता हे आपलं बँक वगैरे बँकमध्ये एखादी तुझं जे आग लागले तर ते चेंज करेल वगैरे बँकेमध्ये बँकमध्ये कुठं आग लागली तिथं पण आग लागलं तिथं जिथं आपल्याला गरज लागणार आहे बँकेत तर बरोबर आहे ना हा आपण सिम्पलेस्ट विचार करू स्मोक डिटेक्टर आहे ते डेव्हलप करतो विनाश आपण चेक करू शकतो तसं काही केलं होतं तुम्ही म्हणजे आम्ही काय केलं होतं सर आता म्हणजे एखादी आम्ही माचीची गाडी घेतली होती आणि तिथं सेन्सर लावलं होतं तिथं म्हणजे जेवढं आता एवढं सर्कल आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठं पण आग लागली तर ते सेन्स करेल. कसं काय करतो त्याला कसं करतो काय आहे त्यात सर आम्ही फॉल्ट डिटेक्ट केला होता म्हणजे लाईन टू लाईन जो फॉल्ट होतो तो डिटेक्ट करू आणि रिलीजच्या द्वारे त्याला आपण हे करू शकतो. म्हणजे आम्ही रिली यूज केला होता आणि जर त्यात जर आपलं लाईन टू लाईन किंवा लाईन टू ग्राउंड फॉल्ट झाला किंवा ते लाईन टू ग्राउंड फॉल्ट झाला तर ते आपल्याला मी तेव्हा असताना आपल्या घराचं कोणाचं एलईसीडीचं ते वापरते काय सगळे हो आता नवीन तेच अपडेट करणार ते वापर त्याच्यामुळे रिडिंग जे आहे
मॅन पॉवर पण करून रिड्यूस करू शकतो. म्हणजे ती अशी तिथून मी रिडिंग समजेल असं आहे कधी हा डायरेक्ट मोबाईलमध्ये मॅनपॉवर सगळीकडेच कमी झाली. कसं व्हायचं काय करून त्याचं रूपा मी झालंय. माझा प्रश्न असा आहे की AI आलोय इंडस्ट्रियल अप्लायन्सेस तर तिला आम्ही IIT बेसवर शिकवलं आहे. म्हणजे तिची एक प्रकारे स्मार्ट सिस्टम होती. IIT वर कंपेअर केलं का तिची एक मॉनिटर करू आम्ही. त्याच्याने करंट, व्होल्टेज, टेम्परेचर, व्हायब्रेशन सगळी सेन्सर्स यूज होती. आणि त्याच्याने रिअल टाईम मॉनिटरिंग होईल. त्याच्याने इंडस्ट्रीमध्ये जे मोटर शॉर्ट सर्किट होतो किंवा फॉल्ट होता त्याच्यामध्ये ते होणार नाही आणि ते व्हायच्या अगोदर आपल्याला समजते IITद्वारे. मोटरच्या हेल्थ बद्दलचा विषय होता ना. मोटर हेल्थ त्याच्यात मोटर जळणार नाही. जळायचं पहिलेच समजून UPS इमर्जन्सी स्टोरेज सिस्टम काय ते सर एक प्रकारे इन्व्हर्टर काही काम करतात. याचा फरक पडला आपल्या घराचा आणि याच्यात काही कमी झालं. एकदम फिटनेस इंडस्ट्रीमध्ये फिटनेस मी आहे IIT बेस्ड इंडस्ट्रीमध्ये काय होते तर आपण मोटरची टेम्परेचर वगैरे मेजर करून त्याच्यामध्ये म्हणजे इन्कमिंग करंट वगैरे होतो वगैरे काय शिकायला मिळालं. तर तिथे प्रॅक्टिसचे रिअल टाईम मॉनिटरिंग चालू आपण त्या ठिकाणी मोटरचं करंट, रेटिंग, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी हे कॉन्स्टंट आहेत की जर ओव्हरलोड झालं तर काय होतं ते चेक करायचं सगळं. किती काळ काम केलं तर वन सेकंड इयर नंतर जळगावला एक महिन्याची लागली ती इंटर्नशिप आणि थर्ड इयर नंतर संभाजीनगर एक महिन्याची. क्लायंट साईडला क्लायंटला काय दिसेल, आपल्या क्लायंटला काय शो करायचे ते आपण याच्याने क्रिएट करतोय HTML, CSS आणि जावास्क्रिप्टने आणि बुस्टॅप असतो सर. याच्याने आपण क्लायंटला काय दिसेल म्हणजे डेटा इनपुट करण्यासाठी आपल्याला जे कन्सेप्ट हवे असतात ते आपण याच्याने डिझाईन करतो HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि बुस्टॅप. नंतर आपण काय करतो फ्रेमवर्क यूज करतो किंवा पायथन यूज करतो. ते असतं आपल्याला APIs क्रिएट करण्यासाठी. म्हणजे बॅक साईडला काय म्हणजे सर्व्हर साईडला काय आपल्याला हवं असेल ते क्रिएट करतो. आणि डाटाबेस काय असतं की जे आपण म्हणजे काहीतरी डेटा स्टोअर केलेला आहे किंवा काहीतरी डेटा आपल्याला मिळण्यास पाहिजे किंवा स्टोअर करण्यासाठी सेव्ह करायचे ते असतं आपल्याला MySQL वगैरे किंवा MongoDB किंवा PLSQL. MongoDB काही असतं माहिती आहे का. MongoDB जे असतं ते NoSQL असतं आणि MySQL जे असतं ते SQL असतं. काय केलं त्याचं त्याच्यानंतर आर्डिनो सेन्सर वगैरे वापरले जातात. आर्डिनो सेन्सर वापरले. आर्डिनो वगैरे सेन्सर आपले मायक्रो कंट्रोलर ते वापरले जाते. कोणतं मायक्रो कंट्रोल CPU स्मार्ट पॉवर कार्ड तेच म्हणून ते वापरले होते. त्याच्यानंतर त्याला ब्लूटूथची कनेक्ट केलं होतं मोबाईलचे मोबाईलचे ऑपरेट होते कार म्हणजे ड्रायव्हरलेस कारसाठी जे लागतं. म्हणजे ते असं जरा कसं जिथं ड्रायव्हर नाही पोहोचू शकत तिथं बुवा एकदम वातावरण खराब असतं समजा तिथं ड्रायव्हर नाही करू शकत तिथं आपण मोबाईलने ऑपरेट करू शकतो. मोबाईलने ऑपरेट करून कार पाठवू शकतो आपण असं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय माहिती देतो कसं करणं. मेकॅनिकल एखादं जे आहे त्याला डिजिटल सिग्नल करायचं होतं. सर आधी जेवढे कम्युनिकेशन मेकॅनिझम वगैरे बघत होते आधी मेकॅनिकल होते फक्त, त्यानंतर त्याला कोणतं डिव्हाइस माहिती का असेल एखादं डिव्हाइस जे त्याला रेग्युलर रोचक होतं आणि आउटपुट मात्र डिजिटल होतं. सर इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स वगैरे यूज केले जातात. म्हणजे जे आधी मेकॅनिकल होते ते आता आपण ऑटोमॅटिक करतो. काय वापरतात त्याच्यासाठी सर त्यानंतर सेन्सर ॲक्च्युएटर्स आणि जे काय या दोघांमध्ये सेन्सर आणि ॲक्च्युएटरमध्ये. तर सेन्सर जे असतं ते सेन्स करतं जे टेम्परेचर किंवा जे फिजिकल क्वांटिटी असतात ते ॲक्च्युएटर त्याला ॲक्च्युएट करतं आपल्या प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शननुसार. असे डायमेन्शन्स असतात ते खूप एकदम प्रिसाईज असतात. त्याच्यामध्ये मिनिमम एकदम खूप कमी यासाठी त्याचं .01 प्रिसिजन मशीनिंगमध्ये मी FDM 3D प्रिंटिंग केलेलं आहे. आमच्या कॉलेजला डिपार्टमेंटला आहे FDM 3D प्रिंटर. त्याच्यामध्ये इंटर्नशिप पण केली आहे.
सॉलिड स्पेस कशाची सॉलिड स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे तिथं 3D प्रिंटिंगवर कंपनी त्याच्यामध्ये पार्ट्स बनतात फिलामेंट बनतो 3D प्रिंटिंग नाशिक हो किती महिने काम केलं होतं महिने तर मी 7 दिवसाचेच केले होते. आज ठीक आहे मग तिथं बऱ्याच गोष्टी शिकायला हो मिळाल्या. बऱ्याच गोष्टी आहेत. आता म्हणजे मोस्टली जर डिपार्टमेंटमध्ये प्रिंट करायचं असलं तर मग आम्हीच केलं होतं 3D प्रिंटर हो उदाहरणार्थ कशाचं प्रिंटिंग करतो तुम्ही जसं आता आम्ही एक आमचा एक प्रोजेक्ट मेजर प्रोजेक्ट म्हणून 4 डिग्री ऑफ फ्रीडम रोबोटिक आर्म बनवतात आणि त्याचे जे पूर्ण डिझाईन बनवली होती आणि तीच आम्ही 3D प्रिंट केली आणि आता जसं आमचे एक मशीन ऑटोमॅटिक करायचं कोणत्या ब्रांचेसचं नॉलेज लागेल एक मेकॅनिकल हायस्कूल अजून काय आहे इलेक्ट्रिकलचं पण आहे EMPC वगैरे आणि कम्प्युटरचं कोडिंग पण आहे म्हणजे जसं आता CNC प्रोग्रामिंग वगैरे पण राहतं तसं G-कोड वगैरे म्हणजे मग असा ब्लॉक डायग्राम तयार करायला सांगितलं एक मशीन ऑटोमॅटिक करायचं कोणत्या ब्रांचेसचं नॉलेज लागेल एक मेकॅनिकल हायस्कूल अजून काय आहे इलेक्ट्रिकलचं पण आहे EMPC वगैरे आणि कम्प्युटरचं कोडिंग पण आहे म्हणजे जसं आता CNC प्रोग्रामिंग वगैरे पण राहतं तसं G-कोड वगैरे म्हणजे मग असा ब्लॉक डायग्राम तयार करायला सांगितलं लेट मशीन त्याची ब्लॉक डायग्राम तयार करायचं कोडिंग खूप केला आणि ते अजून करत होतो पण त्यानंतर आम्ही खूप म्हणजे एक सर्व मोटर वापरले म्हणजे कोणत्या टाईपची मोटर वापरायची हे समजलं ते त्याच्यानंतर आम्हाला अजून हे सर्व समजलं अजून मोटर कोण वापरायचं येईल त्यानंतर सर्व मोटर वापरलं तर काय होईल त्यानंतर तिथं कन्फिग्रेशन काय होईल 60 RPMची वापरली तर काय होईल देन 100 RPMची वापरली काय आपण ज्या गोष्टी निगडी ड्रोन आणि रोबोटिक्स बद्दल काय स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टेस्ट करण्यासाठी काय वापरतात तुमच्याकडे खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल डिपेंड करतात जसं एक मशीन UTS मशीन युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन देन हार्डनेस मशीन देन ब्रिलियंट टेस्ट मशीन असं खूप सारे मशीन आहेत त्यांना अजून प्रोडक्शन मशीन कोणती प्रॉपर्टी चेक करायची याच्यावर हार्डनेस डॉक्युमेंट्स या सर्व प्रॉपर्टीज करतात ड्रोन आणि याच्यामध्ये कोणती लँग्वेज वापरत असतो मशीन लर्निंग तर आपण वापरू शकतो इलेक्ट्रिकलचं PLC वगैरे आणि त्याबद्दल जास्त इलेक्ट्रिकलबद्दल पण कोर आणि तर मी त्याबद्दल शिकण्याची चुकत नाही आता तू कम्प्युटर आहे आणि आता हे ड्रोन आणि याच्याबद्दल तू त्याची ब्लॉक डायग्राम काढायची म्हटली तशी काय आहे त्याचं ड्रोन कसं काम करतो प्रोपिलर कशासाठी यूज होता तर प्रोपिलर हे त्याला उडण्यासाठी हेल्प होते नंतर सेन्सर असतं त्याला नंतर बॅटरी असते अजून रोबोट हे काय असेल त्याच्यामध्ये काय काय असतं आपण जे वर्क करतो जसं की आता फाईल झाली फाईल इथून कुठे ठेवायची तर ते आपण रोबोटला सांगू शकतो की आपण तसे इन्स्ट्रक्शन देऊ शकतो ऑलरेडी पण तसं आपण बनवू शकतो की त्याने आपण जशी त्याला कमांड दिली की फाईल तिथे उचलो तिथे ठेवू शकतो तिथे ठेवू म्हणजे IoT आता हा याला IoT म्हणता येईल का हा मोबाईल येस मग असं त्या सिस्टमला काय वापरलं उपकरण वापरलं स्वतंत्र नोड प्रोग्राम करायचं MCU मायक्रो कंट्रोलर हा कोणता नोड MCU अच्छा सेन्सर्स आणि मायक्रो कंट्रोलर्स यूज करून सेन्सर म्हणजे नक्की काय सेन्सर्स इट सेन्स दी डिव्हाइस आपल्याकडे मनुष्य शरीराला सेन्सर्स आहेत कोणते सेन्सर्स कोणते सेन्सर्स असतात माणसाला सांगतो ज्याचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं कामकाज चालतं नियम असतो हो काय येतो current is directly proportional to the voltage and proportional to the resistance. रेझिस्टन्स नक्की काय करतो It opposes the current flow. करंट फ्लो त्याचं काय हे आहे युनिट हे ऑटो कॅड इलेक्ट्रिकल हे काय आहे
we can design the electrical either equipments like machine or single line diagram which can be used in power system. तुला And I developed older brothers, these guys are in Mumbai, and I completed my internship at GP, Jain Irrigation, काय शिकवलं तरी तुझं म्हणजे त्याचं कसं मोड होता हा म्हणजे मला ती बोल रिलॅक्स मध्ये त्यांचं पॅनल होतं ना त्याच्यावरती होते आणि त्यांनी बटन प्रेस केलं तो रिअल टाइम झाला टास्क होतं म्हणजे झिरो दिले जातं रिअल टाइमवर काम ते मायक्रो कंट्रोलर्स कसं शक्य काय असतं मायक्रो कंट्रोलर ते चीप आहे ते सपोज एक ब्रेन आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक काम करतो तुमचं मायक्रो कंट्रोलर काम केलं मी ESP32 बरोबर काम केलं अच्छा कशात वापरलं रिअल टाइम पेट्रोलिंग हे इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि ते कमी कम्युनिकेशन. बरं तुझ्या प्रोजेक्टमध्ये तू केलेलं स्मार्ट इरिगेशन सिस्टीम अजून हा काय आहे ते? म्हणजे एक प्रोजेक्ट होता आमचा त्याच्यामध्ये ते स्मॉल एरियासाठी केलं होतं आम्ही की जसं आपण रोज गार्डनमध्ये नाही करू शकत वॉटरिंग तेव्हा ते आपण घरी नसतो तर maintenance and training engineer, and also complete my काय second. जबाबदारी होती तिथं तर मी प्रोडक्शन काम केलं सर आणि त्यानंतर टेस्टिंग मशीनवर काम केलं सर. काय शिकायला काय मिळालं आपले सर्टिफिकेट असतात MCB, MCCB, RCB, RCBO, UCB ते सर्टिफिकेटवर टेस्टिंग करायचे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला तर त्याला मेंटेनन्स बनायचं स्टोअर करते. ड्रोन आणि रोबोटिक्स मध्ये तुझ्या या ज्ञानाचा कसा उपयोग होईल So basically, we automatical system we are using nowadays. So ड्रोनला आपण ऑटोमॅटिकली करू शकतो ना सर. जर आपल्याला आता रिमोट कंट्रोल ऑटोमॅटिकच आहे ना ओके सर त्यात डिफरन्स आहे. बट आता बघा आता तुम्ही रिमोट कंट्रोलने आपण ड्रोनला हे करतो इन्हान्स बट आपण एक टार्गेट बेस करू शकतो सर. आपण कम्प्युटरने त्याच्यात प्रोग्रामिंग केली तर आपण त्याला टार्गेट दिलेलं आहे ते ऑटोमॅटिकली तिथं त्या कॉन्सेप्टला जाईल. आणि आता सपोज आता सध्या ट्रेंडमध्ये काय चालू आहे US आणि इराणच्या युद्ध चालू आहे सर. ते फक्त काय करतायत ते GPSने लोकेशन सेट करतायत आणि तिथं जाऊन तो ड्रोन ऑटोमॅटिकली तिथं काय करताय ते बॉम्ब वगैरे ते तिथं टाकतायत. ते कसं नाही होतं ते प्रोग्रामिंगने होतं ते काही रिमोट कंट्रोलने करत नाही ते ऑल एक्सेप्ट ऑफ GPS सिस्टम वगैरे त्याच्याने चालते. मग तीच कोडिंग आपण याच्यात सुद्धा करू शकतो. आता ड्रोन काय फक्त डिफेन्समध्ये यूज करता येत नाही आपल्याला ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये बी आपण ड्रोनला यूज करतो किंवा आपण काय म्हणता आपण फोटोग्राफीसाठी काय काय माहिती पाहिजे आज कंपनी एक्सपेक्ट करेल सर जसं इंडस्ट्री 4.0 तुम्ही निघाला त्याच्यात IoTचा यूज आहे तर माझ्या याच्यात मी मला PLC नॉलेज येतं. PLCचं कसं वर्क असतो की कोणत्या पण आपण गोष्टी सर्व ऑटोमेटेड होऊन गेल्या आजकाल. तर कोणती पण गोष्ट जर आपल्याला मॅन्युअली नाही ठेवायची म्हणजे आपल्याला रिस्क कमी होऊन जातील ॲक्युरेसी चांगली भेटेल फेलियर्स कमी होऊन जातील त्यामुळे मग सर्व ऑटोमेटेड होऊन गेलं बरोबर. तर मग आपण तेच PLCचं जो सर्व इन्फॉर्मेशन तो डेटा आपण काढायला देऊ आणि त्या थ्रू आपण IoTला कनेक्ट करू. IoT काय करेल सर्व इंटरनेटवरून देईल. मग त्यामुळे आपल्याला सर्व आता इंडस्ट्री 4.0 मध्ये सर्व IoT बेस होत चाललंय म्हणजे सर्व इंटरनेटला IoT बेस एखादी वस्तू सांगता येईल IoT बेस स्काडा सिस्टीम सर स्काडा सिस्टीम काय असतं सर म्हणजे ना आपण GPSला सर्व कनेक्टेड केलेला आहे तो सर्व नेटवर्क तुम्हाला एक सर्व रूम म्हणजे स्काडामध्ये मॉनिटर करता येईल आणि कंट्रोल करता येईल. नोकरीच मिळाली पाहिजे पण नाही मिळाली मग उद्याचं काय मग नोकरी मिळेल काय दुसरं काही भेटलं म्हणजे ना भेटणार नाही उभारावं लागेल स्वतः करावं. हा तर कशी उभारण्याचा आपण भरोसा असल्याशिवाय नाही होणार. त्यासाठी आपण काही विचार करतो असं आपण त्या रोबोटमध्ये आपण सर्व मोटर यूज करतो. सर्वो मोटर आणि स्टेपर मोटर काय फरक असतो
स्टेपर मोटर ऐकलं सर ऐकलेलं पण नाही आठवत. बरं सर्व मोटर काय असतं सर्व मोटर सर आपल्याला पोझिशन कंट्रोलसाठी यूज केली जाते. पोझिशन कंट्रोलसाठी वापरलं म्हणजे आपल्याला किती रोटेट करणे आहे त्याला. जर आपल्या एखादी रोबोटचा हात असेल तर आपल्याला त्याला कुठपर्यंत वरती करायचं आहे त्यासाठी ते स्पीड कंट्रोल आणि सर्व असतं एसीवर चालतं बीसीवर एसीवर आणि डीसीवर चालतं सर. आणि आपण बेसिकली पाहायला गेलो तर आपण ते सर्व मोटर जास्त एसीवर वापरतात. दोन बद्दल बघितलं रोबोट बद्दल बघितलं काय एखाद्याची विनाही माणूस इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून त्याच्यामुळं चार पण सांगितलं त्यामध्ये रोबोटमध्ये पण सेन्सरीज होतात. म्हणजे स्पष्ट आणि जनरल उत्तर असं कोणी दिलं इंजिनियर म्हणून ते पण हा इंटरव्ह्यू कंपनीला त्याच्यातली थोडीशी ट्रेनिंग वगैरे माहिती असते. कंपनीचं ट्रेनिंग देतं पण थोडी माहिती तयारी करून आलं पाहिजे. मी खूप सारं शिकलो. IoT, what is IoT, Internet of Things, then data science, then AI, what is the use of AI. अच्छा आणि याच्यात आपलं ड्रोन हा ड्रोन टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकवल्या. ड्रोनला आपण UAV सुद्धा म्हणू शकतो. अनमॅड व्हेकल दॅट मीन्स टू फ्लाय द ड्रोन टू आता ही ड्रोन आणि याच्याबद्दल तू त्याची ब्लॉक डायग्राम काढायची म्हटली कशी काय आहे ते ड्रोन कसं काम करतो वगैरे सांगतो. ड्रोनमध्ये सर आपण सिंपल पद्धतीने सांगायचं म्हटलं तर त्यात एक बॅटरी राहते. आपल्याला एक दर्शवण्यासाठी एक कॅमेरा किंवा आपल्याला कंट्रोलर सिस्टीम जी राहते जिथे आपल्याला ब्रेन म्हणता येईल त्याचा जो हाताळणारा व्यक्ती असतो एका साईडने तो हँडल करत असतो. अजून भरपूर गोष्टी असतात सर. आता आपल्याला ड्रोन कोणत्या सिस्टीम कसं बनवायचं आहे जसं ॲग्रिकल्चरच्या सिस्टीमनुसार जे ड्रोन असतात ते फवारणीसाठी त्यात वेगवेगळे वापरले गेलेले असतात. आणि बिडिंगसाठी जे राहतात कॅमेऱ्याची जास्त उपयोग केला जातो त्या हेडचाच वापरला जातो. तशा प्रकारे आपण बोलले झालंय. माझा प्रश्न असा आहे की AI आलं हे आलं तू मॅनपॉवर नाही तर तुला मग नोकरी कुठे. तू नोकरीसाठी शिकतोय तर ते उद्योग करायचा नोकरी नाही करायचं. ते मग आपल्याला नोकरीसाठीच असं करून टाकायला लागेल. मी तुला घरचा सल्ला सांगतो ना जे मिळेल उद्योग काय मिळेल कसं नोकरी हा विषय जवळपास संपून बघण्यात असतो. वेगळ्या प्रकारची नोकरी असते. स्मार्ट व्हावं लागेल वेळेच्या लाईनवर सोल्युशन आहे. इलेक्ट्रिकल उपकरणांच्या स्मार्ट उपकरणांच्या सर्व्हिसिंग अशा प्रकारचं तुला तुझं सेल्फ एम्प्लॉईड कसं करावं बरोबर. तुला तुमच्याकडे सुरू करणं असेल तर ड्रोन आणि याच्यात आपण रोबोटिक्स कोर्समध्ये आपण तिथं प्रेझेंटेशन वगैरे ते घ्या विषय लावला आहे त्याच्याबद्दल आपण ज्याच्या नावं जे इंडस्ट्रीचं आहे त्याच्याबद्दल अभ्यास केला होता आपण ब्लॉक डायग्राम काय असतं ते सांगितलं की ते ऐकणार आहे असं गृहीत दिलं. काय निर्देश लिडरशिप क्वालिटीमध्ये हे मला काय वाटतं तो माझा विषय पण मला माझ्या मताशी मी ठाम आहे की करू शकतो सांगतो ना सांगतो. ट्रम्प बरोबर आहे तर इराण बरोबर जे माहिती आहे तसं इंटरव्ह्यूच्या याच्यावर याचा परिणाम होणार नाही. तुझं
तू मग तुझ्या मताशी ठाम आहे की नाही हा विक्रीचा भाग. किंवा मग लॉजिकल थिंकिंग ज्याला म्हणतात, अॅनालिटिकल माइंड ज्याला म्हणतात, तो विचार करतो आणि सांगतो की ह्या संसार तुम्हाला पटलं मला असं होतं की त्याच माणसात व्यक्तिमत्व आहे असं म्हणतात. पर्सनॅलिटी असेल तर माणसाला निर्णय द्यावा लागतो, निर्णय करावा लागतो. मग काय उत्तर नोकरीच मिळाली पाहिजे, पण नाही मिळाली. मग उद्याचं काय मग नोकरी नाही, मग काय करणार? दुसरं काही भेटलं म्हणजे काय भेटणार नाही, उभारावं लागेल स्वतःला. हा तर मग कशी उभारण्याचा आपण धनुष असल्याशिवाय देऊ ना. त्यासाठी आपण काही विचार करतो का असा यांची शिकवणी पूर्ण केली पुण्याला गेली होती, तिथं कोर्स होता. त्याच्यामध्ये त्यांनी जावा शिकवलेलं होतं आणि मग नंतर तो एक शीट्स असतात ना, त्या शीट्स पण करायला लावायचे. ते म्हणजे 12 ते 5 इंटर्नशिप राहायचं, कोर्स राहायचा आणि नंतर 5 ते 6 इंटर्नशिप करायची. एखादं पुस्तक वाचते मराठी शांतशैली बघितलं हो, ऐकलंय मी. I have one older brother who is an engineer in Mumbai, and I completed my internship at GP, Jain Irrigation Valley. काय शिकवलं त्यांनी तुम्हाला? म्हणजे त्याचं कसं बोर्ड होता इंटर्नशिप होती? सर मी हा म्हणजे मराठी बोर्ड रिलॅक्स मध्ये. सर आम्ही PCBच्या म्हणजे ते त्यांचं पॅनल होतं ना, त्याच्यावरती होतो आणि त्यांनी फ्रूट प्रोडक्शन दाखवलं आम्हाला. PCBमध्ये कॉम्पोनंट्स प्लेस करतात, रबर शूटिंग, डिबगिंग अँड ते प्रोजेक्ट करत होते. एमर्जन्सी लाईट वगैरे तो त्याच्यामध्ये आम्ही हेल्प केलं आणि सेन्सरचं त्यांनी जे तिथं जे गव्हर्नमेंटला सुद्धा ते प्रोव्हाइड करतात. आवाज वाढेल काय थोडा आवाज समजा तुला टीचर म्हणून काम करायचं ते आवाज वाढेल. तर आम्हाला एक महिनाभर चाललं होतं. हो, दररोज जायचं हो. आणि त्याच्यातून काय असं विशेष लक्षात राहणार काय म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल करावं लागेल. हो हो. तर ते कॉम्पोनंट्स प्लेस कसे करतात, युझिंग ट्रबल शूटिंग अँड सोल्डरिंग केलं. काय असतं त्याच्यामध्ये अॅव्हलांच बेसिकली असं असतं, जेव्हा आपण त्याच्यामध्ये हायस त्याच्यामध्ये निगेटिव्ह व्होल्टेज पास करतो ना, तर त्याचा गेटची जो साईज आहे बेसिकली ते आपण ब्रॉड होत जाते, त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं किंवा हायच्या. आता मला 10 व्होल्टचा DC व्होल्टेज रेग्युलेटर बनवायचा. 10 व्होल्टचा DC व्होल्टेज कसं करशील त्याची ब्लॉक डायग्राम काय असेल? आपण पॉवर सप्लाय हे करू, त्याला आपण रिव्हर्स बायसमध्ये डायला कनेक्ट करू. त्याच्यात आपण पॉवर पास केली, त्याच्यामध्ये एक हाय टेन्शन कॉईल पण असेल ज्याच्याने आपण 10 व्होल्ट पास करू आणि त्याच्याने त्याला हाय टेन्शन कॉईल म्हणजे हाय टेन्शन पॉवर सप्लाय द्यायचं. आपल्याला पॉवर सप्लाय बनवायचं. आपल्याला 10 व्होल्ट DC व्होल्टेज देणारा पॉवर सप्लाय बनवायचा. त्याच्यात काय काय वापरावं लागेल तुला घेणार डायवर माहिती, तुला अभ्यास करावा. Practical knowledge, installation, maintenance, and I also completed plant training at Bhuta 2015 Sambhajinagar. I gained practical knowledge, industrial quality checking, component assembly. During my academic project, dual axis solar tracking system with weather sensor, and I also developed project on electric vehicle to vehicle battery sharing system. Solar power generation and monitoring system designed and developed. म्हणजे काय केलं याच्यामध्ये? त्यामध्ये सोलर पॅनल जे असतात वरती छतावर लागले त्या संदर्भात बोलतोय का? हो सर. हा, काय केलं त्याच्यात? त्यामध्ये आपले सोलर पॅनल मध्ये ते घालू नको. समजलेलं असेल तर सांगताच येतो. समजलंय तुला? हा सांग.
त्यामध्ये सोलर पॅनल असताना आपले त्यावर ते सूर्याची किरणं वगैरे पडतात. त्याचे ते प्लेट्समध्ये ते बॉक्सेस असतात आपले, त्यावर आम्ही काम केलेले सर. म्हणजे काय होतं, कसं काय करंट निर्माण होतं त्याच्यासाठी? आपले सूर्याचे किरण त्यावर पडतात, त्यामुळे आपले वीज बनते ना, कशी बनवत असेल? तू इंजिनियर आहे तू 10वीचं तुला लहान भाऊ विचारतो ती बाकी जाऊ दे, मला तू वीज कशी बनते हे समजून सांग. काय सांगशील त्याला? तू लहान भाऊ आहे का? मग तो विचारेल ना, तो विचारेल वीज कशी बनते तेवढं सांग. कसं सांगितलं त्याचा प्रश्न बरोबर आहे तुम्ही? हा. आता इंडस्ट्रियल स्कीम मध्ये क्वालिटी कंट्रोल याचं काय माहिती तुला? सर मी जे काही इलेक्ट्रिक व्हेकल्स होते बजाजचे, त्यामध्ये मी जे पार्ट व्हायचा, जे हाऊसिंग व्हायची, देन इपॉक्सी लिक्विड व्हायचं, जे रेझिन आणि हार्डनरपासून बनलेलं असायचं, त्याच्यानंतर कॅस्केड, रेड केबल, ब्लॅक केबल, मल्टी केबल, त्याच्यानंतर हाऊसिंग वायर असायचं, लग असायचे. तर ते त्याचा जो मेन मोटर कनेक्टरचा पार्ट बनायचा, बॅटरी आणि काय म्हणता आपलं याच्यामध्ये लागणारा गाडीमध्ये, तर त्या पार्टला कुठे डॅमेज आहे का, कुठे ब्रेक आहे का केबल, कुठे इपॉक्सी लिक्विड. मग तुझ्या कोर्स याचा काय संबंध? ती सोलर बॅटरी का व्हेकल? नो सर, मी तिथे इंटर्नशिप केली ती इलेक्ट्रिक व्हेकल डिपार्टमेंट डिव्हिजन होती, झूज ऑटोमोटिव्ह जी कंपनी आहे संभाजीनगरची. पण तू केलं, तू इंजिनियर म्हणून केलं आणि एखादा साधा मुलगा आहे तुम्ही जो शिकलेला नाही, त्याला करता आलं नसतं का हे काम? करता आलं असतं सर. मग तुझ्या नॉलेजचा काय उपयोग झाला तुझा? जे मी व्हिज्युअल करायची ते त्यांना जे हवं होतं मी ॲक्युरेट त्या याच्याने करून देतं त्यांना व्हिज्युअल. आणि बॅट AI ड्रिव्हन स्मार्ट ग्रिड सिस्टम काय? an electrical network using AI to optimize generation, then distribution and consumption. अच्छा, कसं झालं असेल ते? AI मधून सांगितलं का त्याला की असं कर, असं कर, असं कसं केलं? मीन्स जे आपलं स्मार्ट ग्रिड काय असतं, जे की ते काय म्हणतात डिजिटल टेक्नॉलॉजी, देन त्याच्यानंतर आपलं तू त्याचा पेपर पब्लिश केला असं म्हटलं. हो सर. काय जे न्यूज होत असतं त्याला पब्लिकेशन असं म्हणता येईल का, रिसर्च म्हणता येईल का त्याला? सर कॉलेज लेवलला पब्लिकेशन त्याला संशोधन म्हणता येईल का? नो सर. संशोधन कशाला म्हणायचं? जे आपण न्यू काहीतरी इन्व्हेंट करतो त्याला. ओके. फायनल इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट. काय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं तू? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आधारभूत असा एखादा लॉ सांगतो की तुला ज्याच्यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं कामकाज चालतं, नियम असतो. होम्स लॉ काय होतं त्याचं सूत्र? करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्होल्टेज आणि इनर्जी प्रपोर्शनल टू द रेझिस्टन्स. रेझिस्टन्स नक्की काय करतो? इट अपोजेस द करंट फ्लो. करंट फ्लो त्याचं काय हे आहे युनिट? हे ऑटोकॅड इलेक्ट्रिकल हे काय आहे? सर इट इज अ सॉफ्टवेअर वेअर वी कॅन डिझाईन द इलेक्ट्रिकल either equipments like machine or single line diagram which we use in power system. अच्छा, तुला आता हे इलेक्ट्रिकल आपण जे ट्रान्सफॉर्मर बघतो मोठमोठे, हा तुम्हाला असं प्रॅक्टिकलला वगैरे दाखवतात का? ट्रान्सफॉर्मर असं बघा डीपी आहे ना, ते तुम्हाला असं दाखवतात? They just have shown us the transformer but not the detailed work.
असं दाखवला, असं उघडून बघितलं तुम्ही, तेच काय असतं मग? Sir, there are two windings, primary and secondary. Transformer is either used for step up of voltage or step down of voltage according to our need. And with the magnetic field, the primary voltage can be sent to the secondary. त्याला काय शब्द आहे? प्रायमरी टू सेकंडरी, देयर इज नो कनेक्शन, Magnetic magnetic field, but there is a specific word for that. Induced into असं ना. मग एकत्र डिप्यू वगैरे असतो ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये. काय असतं तो डिप्यू म्हणजे? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या या एक्सपिरियन्समध्ये तुला सगळ्यात उत्तम एक्सपिरियन्स अमुकचा मिळाला असं कोणता आर्ट एरिया आहे की तुम्हाला फार आनंद वाटतो याचे किंवा electricity is the need. If there is no electricity, we cannot survive. The technology cannot survive. And talking about electrical specifically, if there is no electrical engineer, there is no computer engineer, no hardware can be produced, no software can be produced. So electricity is the basic thing for every engineering field. If there is no electricity, no use of mechanical knowledge also. So I'm happy that I took electrical, so I'm the part of providing electricity to the people. But how do you generate electricity with minimum investment cost? Sir, if you use natural resources like solar power or water reservoirs. How do you explain your this solar power? How solar radiation is converted into electrical energy? So heat energy is supplied to the turbine. So turbine. Are there any turbines on solar panels? No, I'm talking about power plants. Power plant, okay. So heat energy is supplied to the turbine, and then turbine rotates, and generator converts mechanical power to electrical. So the name, there is specific name to this plant. Is it solar? It's thermal plant. So hydroelectricity. What is that? When we create electricity with water. Water. धरणांमधून जी मिळते. इथं कोणतं धरण असं बघितलंय तुम्ही जाऊन की हे इलेक्ट्रिसिटी तयार होऊन राहिली? For my education, I'm ambitious and hardworking. I'm eager to start my career in industrial sector where we can apply my knowledge, learn continuously and contribute to the organization growth. Recently in 4th sem and in 6th sem I completed my 2 internship. First internship in Spectrum Electrical Industries, Jalgaon, and second internship at the Grand Company in Jalgaon. 6 सेमिस्टर पूर्ण केलं का म्हणजे लास्ट सेमिस्टर थर्ड इयर होतं की? सर लास्ट इयरला होता. हा मग तू 6 सेमिस्टर सांगतो. हा इंटर्नशिप तेव्हा केली होती ना, म्हणजे 6th हा sem तेव्हा संपल्यावर केली. केली हा होती. तेव्हा केली. बरं. कम्प्लिटेड रोबोटिक्स अँड ऑटोमेशन याच्यात काय केलं मग? सर ऑनलाईन 15 डेजचा म्हणजे प्रोग्राम होता. काय शिकवलं त्याच्यात? रोबोटिक्स शिकवलं. रोबोटिक्स शिकवलं म्हणजे सर शिकवलं तर नाही, बेसिक इन्फॉर्मेशन होती, म्हणजे बेसिक जरी असली तरी रोबोटिक्सचं समजा ब्लॉक डायग्राम काढून समजून सांगायचं तुला रोबोटिक्समध्ये काय असतं. ब्लॉक डायग्राम काय सांगता येईल तुला? ब्लॉक डायग्राम तर नाही सर, पण माहिती कारण की जर मला हा, काय? शिकली मी की तर रोबोटिक्समध्ये काय आता काल जे आपण इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रोसेस होत आहे, ज्या गोष्टी होत आहेत त्या रोबोटिक्सच्या थ्रू कशा वापरल्या जातात, सेन्सिंग सिस्टीमद्वारे, सेन्सरद्वारे. आता जसं की रोबोटिक्स आपण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्द आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण सुद्धा खूप वापर करू, पण आपल्या पॉवर सिस्टीममध्ये किंवा
सबस्टेशन सिस्टीममध्ये आपण त्याचा वापर कसा करू शकतो, तर त्याची आपण कॅपॅसिटी वाढवू शकतो. AI थ्रू आपण जे आधी AIचा उपयोग करून आपण त्याच्या सिस्टीम जनरेशन होतं, त्याचं जे हे होतं. एआयचे काय काय परिणाम होऊ शकतात तुझ्यावर आणि जगावर? AIचे परिणाम माझ्यावर सर चांगले पण होऊ शकतात आणि वाईट पण होऊ वाईट शकतात. काय होऊ शकतं? सर यामुळे मग माझी जी विकास करायची निघालीची कौशल्य आहे ते थोडीशी कमी होऊ शकतात. कोणते कौशल्य कौशल्यांवर कसा परिणाम होईल? कौशल्य म्हणजे सर कौशल्य कौशल्यांचा वापर कमी होऊ शकतो. अच्छा. आपण AI असल्यामुळे AI आहेत, आपण AIचाच वापर करूया. आपलं जे विकास आपण जे बुद्धीचा विचार करू तो विचार थोडंसं आपलं कमी होईल, त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. एवढंच. बाकी तर होईलच. सॉल्व्हिंग असं लिहिलं म्हणजे काय असेल याचं? क्रिएटिंग प्रॉब्लेम्स आणि म्युझियम ज्यामध्ये थोडसा तर क्रिएटिव्ह म्हणायचं गेम खेळणं म्हणजे नाही क्रिएटिव्हमध्ये क्रिएशन कसं? आपण जर आपण सॉफ्टवेअर वगैरे जर यूज करू जर का मी तू जे सांगितलं ना त्याचं सॉफ्टवेअर तू यूज करतो का ऑलरेडी आहे त्याचा वापर करतो? मी फायनल इयर स्टुडंट आहे पब्लिक कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता आम्ही करंटली एका प्रोजेक्टवर वर्क केलं, त्याचं नाव एज्युकेशन आहे. ते टीचर, स्टुडंट, पॅरेंट आणि ॲडमिनला कनेक्ट करायचं काम ॲडमिन होतं. ज्यामध्ये टीचर आपले असाइनमेंट वगैरे जे राहतात त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करू शकतात. व्हिडिओ लेक्चर राहतात, लेक्चरचे ते अपलोड करू शकतात. स्टुडंट बघू शकतो व्हिडिओ आणि असाइनमेंट जे असते ते सबमिट करू शकतो. आणि आपली जी अटेंडन्स साठी ड्रोन आणि रोबोटिक्स बद्दल काय सांगता येईल? डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन फ्रॉम प्रोजेक्ट सिस्टम अँड टेक्नॉलॉजीज नाशिक. अँड करंटली इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये काय होतं नक्की मराठीत सांग. रिलॅक्स. म्हणजे सर इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये असं आहे की जो कोणतीही कंपनी असली जर का तिला मॅन पॉवर न लावता आपण काही गोष्टी अशा असतात की ते ऑटोमेशन करू शकतो. आणि जसं की आपण PLC मध्ये जसे प्रोग्रामिंग करतो त्याच्यावरती आपण मोटर्स बाकीच्या गोष्टी ज्या आपण चालवतो. म्हणजे एखादी जर काही पॅकेजिंग कंपनी तर त्या गोष्टीमध्ये जे पण सेन्सर असतात त्याच्यानंतर त्या गोष्टीसाठी काही अॅनालॉग इनपुट लागतात. म्हणजे काही गोष्टी आहेत सेन्सर जे असतात ते अॅनालॉग इनपुटवरती चालतात आणि त्या गोष्टीवरती आपण तशी PLC मध्ये प्रोग्रामिंग करायला लागते की ह्या टायमापर्यंत आपण PLC मध्ये तिथपर्यंत जायचो हे पॅकेजिंग अशी कम्प्लीट झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तो प्रोग्राम कम्प्लीट झाला पाहिजे. अशा याच्यावरती आपण PLC प्रोग्रामिंग करतो आणि त्याच्यावरती आपण कंपनीचा ऑटोमेशन. कोणते सेन्सर बघितले की तिथं त्याचे सेन्स काय? अच्छा. एक्सपिरियन्स तुला असं दिलंय तू PLC ऑटोमेशन पॅनल वायरिंग मग हे काय येतं? अरे काय हे कागद जो आहे ना कुठे जाशील ना तर पहिली गोष्ट की तू लिहिलं तू क्लेम केलाय गेली. हा मला एक्सपिरियन्स आहे असं तू ठोस म्हणतोय आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं की ते चुकलं आहे तर काय इम्प्रेशन होती? जिथून पुढे जे माहिती आहे ना ते लिहायला हायलाईट करायची म्हणजे जे माहिती लिहायला करायचं वाचून तर यायचं नाही का आपण काय टाकलं बरं बरं नाही. मग हे सगळंच नाही तर प्रोजेक्ट इंडोर हायड्रो काय ते इंडोर फार्मिंग काय असतं तो खालचा केला आणि मग सांग ना नक्की काय केलं? इंडोर म्हणजे फार्मिंग हाऊसेस तर आपण त्याच्यात फार्मिंग किंवा टेक्निकल जसं मोबाईलवर कंट्रोल चालायला त्याच्यात सेन्सर वगैरे यूज करून टेक्निकल पद्धतीमध्ये शेती करेल इंडोर फार्मिंग. डिमर आणि डीपर लाईक अप्पर डिपर काय कसं होत हे? ते त्याच्यासाठी LDR सेन्सर यूज करावं लागतं.
म्हणजे काय असतं आपण प्रोजेक्ट केला होता रात्रीच्या वेळेस जसं आता आपण गाडी क्रॉस करते एकमेकाला तर समोरच्याचा जो हेडलाईट असतो रात्रीच्या टायमाला डायरेक्ट चेहऱ्यावर येतो आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट जास्त होत चालतात त्याच्यामुळे आपण ते हे केलं होतं प्रोजेक्ट की हेडलाईट अप्पर डिपर आपण असं गाडी बनवून की त्याला सेन्सर लावलेलं राहील त्याच्यावर ते सेन्सरला LDR वर फोकस पडला. Which I have learned Python web development, which is full stack web development, and I have also done an internship which is online, which is an internship. www म्हणजे काय असं माहिती का? This is worldwide. तू आता गावामध्ये तू दिली जाईल तर गावातील वर्क काय असतं Basics of Java in Python. तरी त्याच्या बेसमध्ये असेल जागा ठेवायचा Higher programming language आहे त्याच्यापासून आपण वेब ॲप्लिकेशन अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवतो. ऍक्च्युअली वेब डेव्हलपमेंटचा बेनिफिट काय असतो वेब डेव्हलपमेंटचं बेनिफिट की मॅक्सिमम सपोज जर आपण एखादं ॲप बनवलं तर त्याला जास्त टाइम पण लागतो जास्त कॉम्प्लेक्सिटी बनवून जाते पण तेवढंच गोष्ट जर आपल्याला कमी टाईममध्ये किंवा कमी कॉम्प्लेक्सिटीमध्ये करायची तर आपण वेब डेव्हलपमेंट करून ते करू शकतो. What is the leadership? Leadership is what else? Soft skill. What is the leadership? Soft skill. Leadership means what else? What is the difference between leadership and teamwork? So, leadership is what in which one team leader which leads all the teams means he guides us how to do, when to do, what to do, which means how to do our work and how to manage our times, how to manage our goals and how to achieve that target in between time periods. याची म्हणून का त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे रेस्क्यूचा मग कोणता असतो जास्त पुढे काय काम करतो तू Design currently I'm pursuing a bachelor's of engineering in computer engineering at SFX College of Engineering, Bangalore. I have done my internship at Passion Software Solution, in which I have learned Python web development, which is full stack web development, and I have also done an internship which is online, which is an internship. www म्हणजे काय असं माहिती का This is worldwide. तू आता गावामध्ये तू दिली जाईल तर गावातील वर्क काय असतं Basics of Java in Python. तरी त्याच्या बेसमध्ये असेल जागा ठेवायचा Java higher programming language आहे त्याच्यापासून आपण वेब ॲप्लिकेशन अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवतो. ऍक्च्युअली वेब डेव्हलपमेंटचा बेनिफिट काय असतो वेब डेव्हलपमेंटचं बेनिफिट की मॅक्सिमम सपोज जर आपण एखादं ॲप बनवलं तर त्याला जास्त टाइम पण लागतो जास्त कॉम्प्लेक्सिटी बनवून जाते पण तेवढंच गोष्ट जर आपल्याला कमी टाईममध्ये किंवा कमी कॉम्प्लेक्सिटीमध्ये करायची तर आपण वेब डेव्हलपमेंट करून ते करू शकतो. What is the leadership? Leadership is what else? Soft skill. What is the leadership? Soft skill. Leadership means what else? What is the difference between leadership and teamwork? So, leadership is what in which one team leader which leads all the teams means he guides us how to do, when to do, what to do, which means how to do our work and how to manage our times, how to manage our goals and how to achieve that target in between time periods. याची म्हणून का त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे रेस्क्यूचा मग कोणता असतो जास्त पुढे काय काम करतो तू यूज होणार आहे ज्या माझ्या ब्रांचच्या रिक्वायरमेंट त्या आम्ही मोस्ट ऑफ द गेम करून घेतो. तुझ्या स्किलचा मला माझ्या कंपनीमध्ये काय गेम दिली असं तुला येतं Experience in web development, making response to web pages. My technology setting React.js and Next.js. I made most of the projects in React.js and Next.js. What is the future of AI? So AI future of AI.
In future, sir, most of the tasks will be done by AI with the help of human interference. Means where we when we analyze data by human brain with the help of human, there are human errors or we can there are many human mistakes which cannot handle by programmer. सायबर सिक्युरिटी So in cybersecurity we study about the ethics of cybersecurity. In that there are three types of hackers. One is blue hat hacker, grey hat hacker, and white hat hacker. And in their income industry, as per the industry, they are blue teaming and red teaming. What is your room? Drone is a IoT based system in which we are IoT Internet of Things, in which there are multiple devices or sensors are being used. What department in future we are? फ्युचरमध्ये यामध्ये आपलं काय उत्पादन राहू शकतो त्याच्याकडे त्यापुढे अजून एक्सप्लोर करू शकतो कारण ॲक्युरेसी जर आपल्या जे आन्सर आहे आपण प्रेडिक्ट करणार आहे काही गोष्टीला रिक्वायरमेंट असतात पण ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे हां सर आता करंट सिच्युएशनला ड्रोन बद्दल पण सांगतो की ड्रोन कसं फ्लाय करायला एक पायलट लागतं त्याला पूर्ण पायलट म्हणजे ड्रोन उडवता यायला हवं त्यामध्ये का होतं बरेच वेळा ह्युमन एरर्स होतात त्यामुळे ड्रोन कोलाइड होतं किंवा खाली पडून जातं किंवा एखाद्या वेळेस झिरो विजिबिलिटी असली कुठे ते दिसत नाही आपण असं करू शकतो की जे आता जे ऍडव्हान्स प्रोग्रामिंग जसं की AI झालं वगैरे तर ते आपण यूज करून ड्रोनला ऑटोनॉमस फुल्ली ऑटोनॉमस बनवू शकतो जो की ऑटोमॅटिक टेक ऑफ करेल प्रोजेक्ट करन्सी कन्व्हर्टर तुमचं काय प्रकार आहे करन्सी कन्व्हर्टर म्हणजे सर ते एक करन्सी दुसऱ्या करन्सीमध्ये कन्वर्ट होते सपोज आपण इंडियन रुपीज टाकले गुगलमध्ये आपल्याला रेडीमेड अवेलेबल आहे प्रोजेक्ट आपण काय बेनिफिट काय म्हणजे सोशली जेवढं ऑलरेडी आपल्याला बेनिफिट बॅटलचं आपण प्रोजेक्ट म्हणतो बरोबर त्याचे बेनिफिट काय कारण ऑलरेडी आपण गुगलमध्ये यावर सगळे करंट अवेलेबल आहे बरोबर डॉलरला आपल्याला पॉईंटमध्ये करायचे पाऊंडला आपल्याला रुपीमध्ये करायचे तर अवेलेबिलिटी बरोबर आहे आपल्याला ग्राउंडला तो बेनिफिट होईल सोसायटी लेवलला असे प्रोजेक्ट आणले त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं मिनिमम टॉप लेवलला गेला जाऊ शकतो असं तुला वाटतं का बरोबर खाली केलं तर असं कारण हे In the strong interest in software development and full stack development. Yes, sir. Backend आपण जिथे लॉजिक बिल्ड करतो सगळं फ्रंट एंड म्हणजे जे आपल्याला युजरला दिसतं ते सगळं फ्रंट एंड असतं UI. डेटा सायन्स म्हणजे आपल्याला काय करता येतं डेटा सायन्स म्हणजे आपला जो डेटा आपण वेबसाईटवरनं कलेक्ट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्साइट्स आपला बिझनेस और जे पण प्रोडक्ट असेल तर ते डेव्हलप करण्यासाठी आपण डेटा सायन्सचा डेटा अनालिटिक्सचा यूज करतो. येस सर. ड्रोन हे एक हार्डवेअर आहे ज्याचा यूज करून आपण and I'm always ready to learn. What is the future for computer engineering? So nowadays everything is going online on the platform. Everything going in advanced technology. Everything is depending on AI only. Means everything is going to update. So all this handled by the computer engineer. You can take a mobile application or a website. Or any other robotics. So such things are handled by the computer engineer. So what is a drone? Drone is a flying vehicle which is operated by outside, from outside, controlled by sensor and controlled by sensor and motor. It is used for GPS and normal computing. क्लाउड कॉम्प्युटिंगचं रिक्वायरमेंट काय आहे करंट पोझिशनमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंगची रिक्वायरमेंट काय आहे करंट पोझिशनमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये अनालिटिक्समध्ये यूज होते सर.
क्वांटम कॉम्प्युटर तुम्ही ऐकलंय? काय असतं क्वांटम कॉम्प्युटर? क्वांटम कम्प्युटर फिजिक्सची एक ब्रांच आहे. शिलाची मडकी तर चिवडतात. शिलाने कीवर्ड्स असतात सेंटेन्स वगैरे. तुला कशामध्ये आवड आहे? प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आवड आहे का टेक्नॉलॉजीमध्ये आवड आहे का डेटाबेस सिस्टीममध्ये आवड आहे? स्किलमध्ये ती निकाल परफेक्ट कोणी राहते बरोबर. तरी टॉपला असतो कुठे बॉटमला असतो इंटरेस्टेड गोष्टीमध्ये डेटाबेस सिस्टीम तुला फ्युचरमध्ये काय कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काय बेनिफिट करू शकतो? सर जो आपला डेटा असतो जो आपण स्टोअर करू शकतो, इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करून आपण इन फ्युचरमध्ये सिलेक्ट जी आपल्याला लागते ती डुप्लिकेट डेटा आपण काढू शकतो. त्यानंतर आपली इन्फॉर्मेशन जी आपल्याला कामात येईल ती इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करून आपण डेटाबेस क्रिएट करू शकतो. दोन्ही सगळं आहे का? Projects went to Constantine and University of Design. I have completed 2 projects. One is college admission guidance, and another is singer district music company. And I also done 2 internships. सध्या आपण काय करणार आहे? काय करू शकतो? Pythonमध्ये मी ऑलरेडी प्रोजेक्ट पण केलेला आहे. आपण व्हिडिओ वेबकॅममध्ये करू शकतो. त्यानंतर डायरेक्टली What is the OOP? ऑब्झर्वेटरी प्रोग्राम स्ट्रक्चर प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग प्रोग्राम केलं जातं गरजेचं आहे. ड्रोनमध्ये काही ड्रोन flying machine that's work without human pilot inside. So it is controlled by ड्रोन सेक्टरमध्ये काय डेव्हलपमेंट करायची बाकी आपल्याला थोडं ते स्वतःचे करावं म्हणजे आपण काय डेव्हलपमेंट करू शकतो? त्याला लिमिटेशन आहे का ओपन सोर्स? नाही सर ओपन What is the property of the industry in Java? Javaच्या प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये काय करू शकतो? So we can also develop web applications, mobile applications, and various things. What is the PHP? So PHP is a server-side scripting language, which is basically using traditional web development. And then we use HTML, CSS, JavaScript. इंडस्ट्रीला प्रोग्रामिंगचा रिअल व्हेरी गुड. टू परफॉर्म टास्क म्हणजे परफॉर्म टास्क फास्ट. तुला कुठल्या प्रोग्रामिंगमध्ये असते आवडते? जावा और वेब डेव्हलपमेंट फुल स्टॅक म्हणजे मी वर्क केला आहे फुल स्टॅक डेव्हलपर इन टेक्नॉलॉजी. आपण इन्फॉर्मेशनमध्ये नंतर इन्फॉर्मेशनमध्ये काय फरक पडू शकतो? आपल्याला मुलांना सांगायचं जरा ज्ञान नाही आपल्याला एक्सप्लेन करायचं की आपण इन्फॉर्मेशनमध्ये काय फरक जॉब अवेलेबल What is the difference between the gross profit and net profit? Gross profit is when can I explain in Marathi? निवड नफा म्हणजे काय असतो? बरोबर आहे. मी can I explain? येस 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 असतो. बॅलन्स शीट मध्ये जेव्हा लॉस होतो तेव्हा तो ग्रॉस प्रॉफिट म्हटला जातो आणि जेव्हा तो प्रॉफिट होतो त्याला नेट प्रॉफिट म्हटला जातो. What is the capital आपण कसं म्हणतो? कॅपिटल मीन्स आपण इन इंडस्ट्रीज जे इन्व्हेस्ट करतो. सॉफ्टवेअर मीन्स बनवायचं कसं नाही माहिती सर. मी शिकवलंय टॅली शिकवलंय एमएससी शिकवलंय डीटीपी शिकवलंय टॅली शिकवलंय. What is the balance sheet? Balance sheet is the statement that is the asset and liability side, Okay. both of financial statement. कंपनी का फाइनेंशियल स्टेटमेंट होता है उसमें सब कंपनी की इन्फॉर्मेशन हमें मिलती है. अब ग्रॉस प्रॉफिट और नेट प्रॉफिट को किसको बोल सकते हैं और आपको बच्चों को बताना है कि व्हाट इज ग्रॉस प्रॉफिट और व्हाट इज नेट प्रॉफिट कैसे बता सकते हैं? सर ग्रॉस प्रॉफिट है bachelor degree in BBA finance from MG College first class with distinction. I have 3 years experience
1.5 year is the CA firm as per the tax and auditor system, and half year computer instruction. And I have completed my internship in Durga Janata Bank. मीन्स आपण म्हणून असं समजू शकतो की त्यांनी चॉकलेट घेतली 10 रुपयाची, तर चॉकलेट घेतल्यावरती 10 रुपयामध्ये त्याच्यावरती MRP होती 10 रुपये, पण त्यांनी विकताना आपल्याला डिस्काउंट दिली 2 रुपये. तर डिस्काउंट आपल्याला भेटले 2 रुपये, पण आपण जेव्हा बॅलन्स शीटमध्ये शो करू तेव्हा कॅश डिस्काउंट असेल तर तो शो विथ ट्रेड असेल तर डायरेक्ट मायनस होईल. तर ते आपण त्या मुलांना असं समजू शकतो की ते 8 रुपयाची तुला चॉकलेट कधी भेटली आहे, तर तू कधी 2 रुपये त्यांना काही सांगितले जाईल पप्पाला की नाही 2 रुपये दिले, 2 रुपये स्वतः टाकले, तर तो काय झाला ग्रॉस प्रॉफिट झाला. आणि तुम्हाला सांगितलं की 8 रुपये मी दिले, 2 रुपये त्यांनी मला रिटर्न दिले, तुम्ही बघितलं नेट प्रॉफिट. पॉझिटिव्ह सब्जेक्ट अकाउंट इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन. Account information means all accounts that expenses वगैरह, and inventory only manufacturing finished goods and raw materials. How to explain detail in stock summary? Stock summary means in stock summary all the process are जहाँ डिमांड और ग्रोथ दोनों हाई होते हैं, तो मैं इसमें एक्सपर्ट होना चाहता हूँ और कॉर्पोरेट क्षेत्र में करियर बनना चाहता हूँ, इसलिए मैंने चुना इसको. आपको कंप्यूटर के बारे में क्योंकि पहले में तो आपको कंप्यूटर की रिक्वायरमेंट होगी. Yes, sir. कंप्यूटर की क्या क्या आपको? सर कंप्यूटर में मैंने 30 इंग्लिश 30 टाइपिंग किया है, उसके बाद में CCC भी किया है मैंने, और PPT बनना होता है सर, एक्सेल थोड़ा बहुत होता है, उसके बाद में वर्ड को 100% में कंट्रोल करता हूँ. अभी आप हिंदी में बताया था सेकंड ईयर लाइन का बिफोर ग्रेजुएट सेकंड ईयर इंटर्नशिप केली, ओके. प्रोजेक्ट लेक्चर. आधी मी बीकॉमला होती, मला हे सगळं माहिती होतं इंटर्नशिपमध्ये काय काय. ओके. तो सॉफ्टवेअर कुठलं सॉफ्टवेअर काय तुला सॉफ्टवेअर कुठलं MS एक्सेल. म्हणजे प्रॅक्टिकली नॉलेज कॉम्प्युटर. वॉट इज अकाउंट इन्फॉर्मेशन कैसा मिलता सर अकाउंट इन्फॉर्मेशन मतलब उसमें जो एंट्रीज होती है जैसे डेबिट क्रेडिट, उसमें वो उसका डाटा इंक्लूड होता है. आप छोटे बच्चों को कैसे एक्सप्लेन कर सकते थे क्रेडिट किसको बोलते हैं, डेबिट किसको बोलते हैं? मतलब बच्चे को काय करायचं, कोई आपण जैसे फॉर एग्जाम्पल कोई ट्रांजेक्शन है वो बरोबर है, उसमें क्रेडिट दिखाया जाता है, डेबिट दिखाया जाता है. बच्चों को आपको एक्सप्लेन करना है कि आप क्रेडिट किसको बोल सकते हैं और डेबिट किसको बोल सकते हैं, तो आप थोड़ा एक्सप्लेन कर सकते हैं इसके बारे में. अगर राम ने अगर माल परचेज किया है तो राम अकाउंट डेबिट और परचेज अकाउंट डेबिट और राम अकाउंट क्रेडिट. आपको कैपिटल के बारे में थोड़ी जानकारी दे सकते हैं, आप कैपिटल किसको बोल सकते हैं सही तरीके से? कैपिटल मतलब अगर कोई भी अगर हमें स्मॉल बिजनेस या फिर कुछ. I have completed 2 key internship at Clear Institution, IT and hands-on experience in Java and AI/ML. I learned how to work with data and build intelligence model. My strengths are I am hardworking and self-motivating person. My short-term goal is to get a job in reputed company, and my long-term goal is to achieve a good position. That's all about me. Thank you. सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट का ऑर्डरमध्ये इंटरेस्ट सॉफ्टवेअर तुला स्किल बेस्ट आहे त्याचं काय करतो? HTML, CSS, Java. I have completed 2 key internship at Clear Institution, IT and hands-on experience in Java and AI/ML. I learned how to work with data and build intelligence model. My strengths are I am hardworking and self-motivating person. My short-term goal is to get a job in reputed company, and my long-term goal is to achieve a good position. That's all about me. सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट का ऑर्डरमध्ये इंटरेस्ट सॉफ्टवेअर तुला कुठं स्किल बेस्ट आहे त्याचं काय करतो? HTML, CSS, Java.